तर शेतकरी बंधू नमस्कार, मी तानाजी साफे. जर आपण ऊस लागवड केली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं डोस देण्यासाठी 30 ते 35 दिवसानंतर जे पहिलं डोस देणार असाल, कसं मित्रांनो माहिती आहे का, स्टार्टिंगला आपण ऊस चांगला आणण्यासाठी त्याला योग्य वेळी डोस देणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिला डोस तुम्ही कधी देणार? 30 ते 35 दिवसाच्या नंतर. तर त्यामध्ये काय घ्यायचं तुम्हाला मी सांगतो शेतकरी बंधूंनो. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला घ्यायचं युरिया, 2 नंबरला घ्यायचं SSP सिंगल सुपर फॉस्फेट, 3 नंबरला घ्यायचं NPK 15-15-15 आणि त्याच्यामध्ये 4 नंबरला घ्यायचं सिलिकॉन. तर त्याचे मी तुम्हाला फायदे सांगतो मित्रांनो. काय होते, युरियामुळे ऊसाची जे वाढ होण्यासाठी नायट्रोजन लागते मित्रांनो, त्यासाठी ते युरिया कंप्लीट करत असते आणि ऊसाची जी पानं आहेत आपले इथे हिरवीगार असतात. आणि 2 नंबरला आहे त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट. ह्याच्यानं काय होतंय, आपल्या ऊसाची पूर्ण मुळा वाढतात आणि फुटवा जबरदस्त होत असतो मित्रांनो त्याच्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेटनं 2 नंबरला. तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये 3 नंबरला आहे NPK 15-15-15. त्याच्यामध्ये काय असतंय, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे आपल्याला 3 प्रमाण त्याच्यामध्ये संतुलित भेटतात. त्याच्यामुळे काय होतंय, आपली ऊसाची जी शाखेची आहे की नाही वाढ ते व्यवस्थित होत असते आणि पूर्ण ऊसाचं जे ऊस वाढीचं प्रमाण आहे ते समतोल प्रमाणामध्ये होत असते मित्रांनो NPK 15-15-15नं. त्याचबरोबर 4 नंबरला आहे मित्रांनो सिलिकॉन. त्याच्यामुळे काय होत असते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ऊसाची पेशीभित्ती मजबूत होते आणि ऊस समतोल प्रमाणात ऊसाची वाढ होत असते मित्रांनो. तर हे डोस तुम्ही पहिल्या 30 ते 35 दिवसाच्या नंतर वापरा, चांगला आहे. आणि दुसरा डोस मी तुम्हाला याच्या व्हिडिओच्या नंतर सांगतो.